नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सातारा डॉक्टर महिलेचे मृत्यू प्रकरण चांगलेच लावून धरले आहे। या डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणात भाजपाचे नेते तथा माजी खासदार रणजितसिंह नायक निंबाळकर यांचं नाव घेतलं जातंय। हा दावा करताना सुषमा अंधारे वर्षा आणि हर्ष अगवणे प्रकरणाचा आधार घेत आहे। असं असतानाच आता अंधारे यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सातारा डॉक्टर प्रकरणात तपासाची कक्षा वाढावी अशी मागणी केली आहे। तसेच काही पुरावे दाखल केले आहेत। रणजित नायक निंबाळकर यांची ही चौकशी करावी असंही त्यांनी म्हणाले। माझ्या बोलण्याचा काहीही आधार नाही असं सांगितलं जात आहे। पण सातारा डॉक्टर महिलेने काही पत्र लिहिले होते। त्यांनी आरोग्य विभागाचे आपले वरिष्ठ डॉक्टर अंशुमन धुमाळे यांना पत्र लिहिले होते। खासदारांचे 2 PA आहेत। PAI जायपत्रे PSI पाटील आणि अंशुमन धुमाळे निंबाळकरांचे 2 PA तसेच रणजितसिंह निंबाळकर यांना चौकशीच्या कक्षेत आणावे अशी मागणी यावेळी अंधारे यांनी केली आहे। त्याचबरोबर रणजितसिंह नायक निंबाळकर हे आपल्या ताकदीचा वापर करून अनेकांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्रास देत आहेत। अनेक गुन्हे रणजितसिंह नायक निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात। त्यांच्या प्रभावाखालीच हे गुन्हे दाखल होतात। वर्षा आणि हर्ष अगवणे प्रकरणातही निंबाळकर यांचा समावेश आहे। वर्षा आणि हर्ष या दोघींनीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता। आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती। या सुसाईड नोटमध्ये निंबाळकर यांचा अनेकदा उल्लेख आहे असा दावा अंधारे यांनी केला। हा दावा करताना त्यांनी वर्षा आणि हर्ष यांचा सुसाईड नोट वाचून दाखवली। पुढे बोलताना त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका केली। महिला आयोगाला सातारा डॉक्टर महिलेचे चारित्र्य हनन करण्याचा कोणाचाही अधिकार नाही। महिलांचा एवढा पुळका आहे तर वर्षा आणि हर्ष यांच्या प्रकरणात चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत का घेतली नाही असा सवाल अंधारे यांनी केलाय। सोबतच चाकणकर यांना भाजपात उडी मारायची आहे म्हणून हे सगळं चालू आहे असं विचारत राष्ट्रवादी पक्षाच्या प्रमुखांनी कार्यकर्त्यांनी सांभाळावे असा सल्लाही त्यांनी दिलाय। निंबाळकर यांनी सुषमा अंधारे यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा केला आहे। यावर बोलताना मी निंबाळकर यांच्या अब्रू नुकसानीच्या दाव्याला घाबरत नाही। मी रोज समोर येणार आणि बाहेर पुरावे काढणार। काय करायचे ते करा असं थेट आव्हानही त्यांनी दिले। त्यामुळे आता सातारा डॉक्टर महिला प्रकरणात काय नेमकी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।